महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि समाजाच्या भावना दुखवणारी पोस्ट केल्याचा प्रकार बदलापुरात समोर आल्यानंतर बौद्ध समाजामध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली। या घटनेची माहिती मिळताच बौद्ध समाजाच्या वतीने संबंधित युवतीच्या कृत्याचा निषेध करत कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली। यानंतर बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींनी संबंधित युवतीला समज देत तिच्या चुकीची जाणीव करून दिली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत युवतीने पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून आपल्या घडलेल्या कृत्याबद्दल जाहीर पद्धतीने माफी मागितली। यावेळी तिने भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही असे म्हणत आश्वासन देखील दिले। मात्र समाजाच्या भावना दुखावल्यामुळे आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे बौद्ध समाजाच्या वतीने संबंधित युवतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रसंगी बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की देशातील महान विचारवंत आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह भाषा किंवा अपमानास्पद पोस्ट समाज सहन करणार नाही। समाजातील सर्व नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाही असे मजकूर प्रसारित करू नये असे आवाहन केले। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता बदलापूर। यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती। समाजाच्या समजेनंतर कुठेतरी तुम्हाला तुमची चूक कळाली, कशा प्रकारे जाहीर माफी मागाल? मैं आपकी पूरी कम्युनिटी से हाथ जोड़कर माफी मांगती हूँ कि मैंने भूल से ये गलती कर दी। मुझे आप लोगों बस एक चांस दीजिए, मैं अपनी पूरी लाइफ में ऐसे महान इंसान के बारे में कभी गलत नहीं बोलूंगी। मेरी मत्ती मारी गई थी, प्लीज मुझे माफ कर दीजिए। मैं आपकी पूरे कम्युनिटी, पूरे समाज से माफी मांगती हूँ। मेरी लड़की से जो भी गलती हुई है, इसमें मेरी भी गलती है कि मैंने ध्यान नहीं दिया, लेकिन इसके बाद पूरे समाज से कभी ऐसी गलती नहीं हुई भविष्य में। तुम्ही तिला समज दिली का? हाँ, दिलेली आहे साहेब। आणि आपण करायचं सोशल नाही मीडियावरती काय करते याचं भान आपल्याला असायला हवं। नाही, माझी चुकी झालेली आहे, मी बघितले नाही, आता कधी चुकी होणार नाही। या अगोदर पण एकदा हे झालं होतं, ही दुसरी वेळ होती, त्या अगोदर पण कधी गलती टाकलं होतं? जे पण केलेले साहेब माफी मागतो मी, आणि कधी होणार नाही याच्या पुढे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुक, इंस्टाग्राम वरती आक्षेपार्ह पोस्ट केली होती। समाजाने अखेर समज दिली। संविधानिक कृती पद्धतीने आपण पाहतोय गुन्हाही दाखल केलाय। आज तिने सार्वजनिक जाहीर माफी देखील समाजाची मागितली आहे। काय नेमकं प्रकरण होतं आणि कशा प्रकारे एकंदरीतच आता याविषयी माहिती द्याल? बदलापूर पश्चिम येथील हेंद्रेपाड्यामध्ये राहणारी मला वाटतं तिचं वय काहीतरी 20-21 असेल, कॉलेज कुमारी आहे। तिने एप्रिलमध्ये पहिली पोस्ट केलेली, तर त्या पोस्ट आक्षेपार्ह पोस्टबद्दल माझे मित्र संकेत साळवे यांनी तिला समजवलं की असं काय करू नकोस, परिचय असल्यामुळे। तर त्यावेळी तिने ती पोस्ट डिलीट केलेली आणि आम्हाला वाटलं की त्यावेळी झालं, पण नंतर संकेतला UP बिहारवरनं धमकीचे फोन येऊ लागले। नंतर संकेतने मला सांगितलं असंच होतं, थांब जरा जयंती होते नंतर आपण बघूया म्हटलं। तर परत साधारण 24 एप्रिलला परत तिने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या। मग त्यावेळी संकेत आणि आशिष कांबळे ते तिला ओळखतात दोघेही, ते मला आले, बोलले की साहेब असं झालं परत। त्यातल्या मुलीला सांगून पण ती कळत नाही आणि ती वारंवार अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकले समाजाबद्दल, SC/ST ऍक्ट बद्दल अशा पोस्ट टाकते। तर बोललो ठीक आहे, आपण सध्या तिला समज द्यावी पोलिसांनी, कारण तिला एखाद्या वेळी आपली भाषा कळत नसेल, पोलिसांची भाषा कळत असेल, म्हणून पोलिसांमार्फत तिला केवळ समज द्यावी ह्या हेतूने आपण एक तक्रार दिली। आम्ही तिला 25 तारखेला, आम्ही 24 तारखेला 2 तक्रारी दिल्या की तिच्यावरती तिला समज द्या आणि असं करू नये, कारण ती अजून लहान आहे, म्हणजे लहान म्हणजे अज्ञान आहे समजा। तर अशा आम्ही तक्रारी दिलेल्या, तर त्यावरती पोलिसांनी तिला समज दिली। आणि आमच्या तक्रारीमध्ये आम्ही हे सांगितलेलं की तिचं इंस्टाग्राम अकाउंट बंद करा, पण ते इंस्टाग्राम अकाउंट बंद केलं नव्हतं, इंस्टाग्राम अकाउंट चालू होतं। नंतर परत त्यानंतर साधारण तिचे एक व्हिडिओ आले, नंतर परत 22 तारखेला परत तिचे मेच्या
तिची अजून एक आक्षेपार्ह पोस्ट आली. मग त्यावेळी आशिष आणि संकेत हे दोघेही माझ्या परत आले आणि ती पोस्ट बऱ्याच लोकांनंतर पाहिली पण. आता मी आतापर्यंत दोघांना सांगत होतो की थांबा थांबा, आपण पोलिसांमार्फत हे प्रकरण मार्गी लावूया. पण आता जे जास्त प्रसार झाल्यावरती ना बोललो, एक काम करू, आता त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण याच्या आधी तिला 2दा संधी देऊन देखील तिला समजत नसेल तर तिला गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणून आम्ही भारतीय बौद्ध महासभा वगैरे सगळे एकत्र आले आणि ही जेव्हा गोष्ट सगळ्यांना कळली तेव्हा भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वतीने 23 तारखेला यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल झाला. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आम्ही 24 तारखेला इथे FIR दाखल झाली. त्या FIR मध्ये त्या मुलीवरती SC ST ऍक्ट आणि 2 समाजामध्ये ते निर्माण करण्याचे गुन्हे लावले त्यावरती केल्या प्रकरणी. आणि नंतर मग ती मुलगी 25 तारखेपासून गायबच होती. ती आजपर्यंत सापडलीच नाही. आम्ही ACPकडे वारंवार तपास करतोय की काय झालं याच्यावरती. 2 वेळा ACPना भेटलो, परंतु ती कुठे UPला आहे सांगतात, कुठे घाटकोपरला सांगतात, पण ती कधी भेटलीच नाही. नंतर आम्हाला 2-4 दिवसापूर्वी असं कळलं की ती मुलगी आले आणि झालेल्या तिच्याकडनं जी चूक झाली त्या संदर्भात तिला पश्चाताप झालेला आहे तिच्या पूर्ण फॅमिलीला, आणि ते समाजाची माफी मागू इच्छित आहेत. तर मी समाजाला विचारलं, बा असं प्रकरण आहे तर काय करायचं. तेव्हा समाज बोललं ठीक आहे माफी मागू द्या, पण आम्हाला या प्रकरणामध्ये जी कायदेशीर लढाई आहे त्याला आम्ही कुठेही स्थगिती किंवा व्यत्यय आणणार नाही, ती थांबवणार नाही. कायदेशीर लढाई आम्ही ती चालूच ठेवणार, तिला जोपर्यंत कायद्यानुसार शिक्षा होत नाही तोपर्यंत. त्यामुळं आणि पोलिसांच्याही विनंतीनुसार आम्ही आज त्यांना ती माफी मागे आली. त्यांनी सगळ्या समाजाची माफी मागितली, परंतु कायदेशीर लढाई आमची कायमची राहणारच आहे. नक्कीच. यातून एक चांगला सामाजिक संदेश जातो. एकीकडे आपण पाहतो की धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अनेक ठिकाणी दंगली होतात किंवा कुठेतरी धार्मिक वातावरण गढूळ होण्याचा प्रयत्न होतो, परंतु आपल्या माध्यमातून पाहतोय एक सामंजस्यपणे एक महिला म्हणून तिचा आदर करण्यात आला आणि संविधानानेच आपल्याला जो अधिकार दिलाय त्या अधिकाराने आपण पाहतोय की अधिकृत तिच्यावरती तक्रारही करण्यात आली आहे. तर काय सामाजिक संदेश एक देण्याचा प्रयत्न? नाही, आपल्या आता जे नवीन विद्यार्थी जे आहेत 11-12वीचे, त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे ना, मोबाईलमुळे त्यांचं ज्ञान हे बघताना त्यांच्या हातामध्ये जवळजवळ ते गन किंवा वेपन भेटल्याचं झालेलं आहे. त्यांना काहीच कळत नाही, ते काही कशावरती कुठल्याही पोस्ट टाकतात, इतिहासाचं काही माहित नसतं, भूगोल काही माहित नसतं, तर ते काही त्यावरती पोस्ट करतात आणि आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करतात अभ्यास न करता. तर अशी जी घटना याच्या आधी पण झालेली, आम्ही कुठल्याही ह्याचं समर्थन करत नाही. कोणी असो, कोणीही कुठल्या समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलू नये, याच्या आम्ही नेहमी सोबत असू. तिचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 दिवसात अटक होईल असं पोलिसांनी आपल्याला आश्वासन दिलंय. जर अटक नाही झाली तर समाजाच्या वतीने कशा प्रकारे आपण प्रतिक्रिया द्याल? नाही, आम्ही अजूनपर्यंत शांततेच्या मार्गाने आणि कायदेशीर मार्गाने चाललेलो आहोत. जर का ती कायदेशीर मार्गाने जर का तिला कायद्यानुसार तिला अटक होत नसेल तर नाईलाजास्तव आम्हाला एखाद्या वेळी इथून लॉंग मार्च पण काढावी लागेल, आंदोलन पण करावं लागेल. पण तसं आणण्याची पाळी पोलीस प्रशासनाने आम्हाला देऊ नये, तिला अटक करावी आणि कायद्यानुसार जी आहे योग्य ती शिक्षा द्यावी, कोर्टासमोर तिला हजर करावी, ही आमच्या अपेक्षा आहे. ACPकडे हा तपास आहे, अजूनही अटक का झाली नाही त्यांच्याशी काही चर्चा केली आहे? ACPकडे आम्ही 2 वेळा भेटलो, त्यांना 2 वेळा अर्जही दिले आम्ही. 30 तारखेलाही भेटलो, 30 मेला आणि 6 जूनलाही भेटलो. त्यांना वारंवार सांगितलं की अटक होत का नाही, कारण त्यावेळी ते म्हणत होते की ती इथे नाहीये, UPला गेलेली आहे. तर मग आम्ही म्हणलं शिष्टमंडळ तिला पाठवणार UPला आणायला, पण आम्हाला 2 संत कळलं की ती UPवरून आले म्हणून, आणि तिची अशी अपेक्षा आहे की तिला तुमची माफी मागायची आहे. आणि आम्हाला काही त्याच्यावरती म्हणजे आम्ही काही एवढे कठोर नाहीये, परंतु शिक्षा झाली पाहिजे याला आम्ही ठाम आहोत. खरं तर एप्रिलमध्ये ही घटना घडली. नाही, एप्रिलमध्ये फर्स्ट झाली, आम्ही तिला एप्रिलमध्ये आणि पूर्ण संधी दिली, मे मध्ये पण संधी दिली. मेच्या 22ला जी घटना घडली त्यावर आम्ही FIR दाखल केली. ACP कुठेतरी दिरंगाई करते असं? हो, 100%. संशयास्पद भूमिका वाटते त्यांची. आता त्यांची संशयास्पद भूमिका म्हटल्यावर ते आहेच ना, थोडंसं डिले केलं का वाटतंय मला. यापुढे काय इशारा द्याल त्यांना अटक नाही असेल? त्यांना आम्ही याच्या आधी पत्र दिलेलं आहे आणि परत एकदा त्यांना पत्र देऊन सांगू की बाबा पुढे लवकरात लवकर जर अटक होत नसेल या ऍक्ट अंतर्गत, तर ते वारंवार सांगतात की 35 कलमा अंतर्गत आम्ही नोटीस देणार, पण ते सांगतात फक्त BNS कलमा अंतर्गत, पण अटॅचमेंट बोलत नाहीत ते. पण अटॅचमेंट अटक झाली पाहिजे, भले ती नॉमिनल अटक का होईना, पण अटक झाली पाहिजे. ती झाली नाही अजून, ती व्हायला पाहिजे त्यांच्याकडनं. अटक नाही झाली तर काय भूमिका असेल? अटक झाली नाही तर आम्ही तिला आंदोलन करू किंवा इथून लॉंग मार्च काढू. सर्वपक्षीय.